क्वेश्चन इज आपण कार्यरत असलेले पर्सन त्या पदाचे कार्य काय आहे? मी केंद्र प्रमुख म्हणून काम करतो आणि त्या पदाचं कार्य असं आहे, माझ्या केंद्रामध्ये 35 शाळा आहेत. त्या सर्व शाळांच्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मला प्रत्येक शाळेला भेट द्यायचं, त्या शिक्षकांना मार्गदर्शन करायचं, विद्यार्थ्यांना प्रमोट करायचं, हे काम मला 35 शाळेमध्ये करावं लागतं. थँक्यू सर. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन इज सर तुमच्या कार्यात येणारे अडथळे कोणते व त्यावर कसे मात करता? आमच्या कार्यामध्ये येणारे अडथळ्यांची गुणवत्ता हाच आमचं कार्य आहे आणि काही मुलं गुणवत्तेसाठी पुढे जातात आणि काही मुलं मागे राहतात. मग ते मुलं पुढे यावं हेच माझ्या ह्याच्यातलं कार्यातला अडथळा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मग पालकांच्या मीटिंग, शिक्षकांच्या मीटिंग घेतो, शिक्षकांना आपण केंद्र संमेलन, शिक्षण परिषद ह्याच्यामध्ये मार्गदर्शन करतो. मग सगळ्या मुलांची उपस्थिती वाढवण्यासाठी, सगळ्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू सर. My name is Vedant Pawar and from 5th standard. My question is शालेय शिक्षणातून तुमचा आवडता खेळ विषय आणि त्यातून आठवणारा आणि संदेश? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. माझा आवडता विषय आणि खेळ, बरोबर आहे. तर आमची परिस्थितीच अशी होती की ती आम्हाला खेळ काय असतं हे माहित नव्हतं. म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या वेळात जे होतो मी बालपणी, तुम्ही जसं आता 5वी 6वी मध्ये आहात, त्यावेळेसच्या वयामध्ये आम्हाला खेळणं माहित नव्हतं, आम्हाला कामाला जावं लागत होतं. तुम्ही खूप नशीबवान आहात की ज्यांनी तुम्हाला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश दिला, तुमच्या आईवडिलांनी चांगले शिक्षक तुमच्यावरती काम करतायत आणि तुम्ही भाग्यवान आहात. आम्हाला खेळायचं काहीच म्हणजे माहित नव्हतं. आता आम्ही फक्त मुलांचे खेळ घेतोय. येस. पालकांबरोबर हा, आता हे खूप महत्वाचं आहे. पालक आणि आपले पाल्य. आता कशी झाली परिस्थिती सध्या, मोबाईलमुळं मुलांचं आईवडिलांशी, आईवडिलांचं मुलाशी हे संबंध कमी व्हायला लागलेला आहे. सुसंवाद असणं खूप गरजेचं आहे. कारण आईवडिलांचं प्रेम मुलांवरती असतंच, परंतु त्यांचे जर चांगले संस्कार जर झाले तर मुलं सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम करतात. आणि जर समजा संस्कारच झाले नाही तर मुलांचं त्या ठिकाणी आईवडिलांचं संगोपन मुलं करतीलच याची गॅरंटी नाही. सध्याचा काळ हा खूप कठीण काळ आहे. आपण पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, मुलं आईवडिलांना सांभाळायचे, आईवडील म्हातारे जरी झाले तर त्यांना चांगली देखभाल करायची. परंतु सध्याच्या काळामध्ये ती परिस्थिती थोडीशी बदलत आहे. मग आपण या ह्याच्यातून शिकायचं किंवा आपण सुद्धा आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. हे कधी होईल? आईवडिलांचं मुलांवरती संस्कार चांगले असतील, संवाद चांगला असेल, मुलाचा आईवडिलांविषयी संवाद चांगला असेल तर या गोष्टी घडतील. म्हणून आपण आपल्या आईवडिलांवरती खूप प्रेम करा आणि कसलाही मुलगा असू द्या, आईवडिलांचं प्रेम त्या मुलावर मुलीवर असतंच. म्हणून आपण सुद्धा आपल्या आईवडिलांवरती प्रेम करायला. Good morning, sir. My name is Urmila Tikmaran Chaudhary from 5th standard. My question, शिक्षणातून शाळेतून पनिशमेंटला बंदी करण्यात आलो यावर परिणाम काय होईल? त्या परिणामावर कसे मात करता येईल? बघा, आता पहिले काय होतं, छडी लागे छमछम विद्या येई घम घम, असं आमच्या काळात होतं. आमच्या काळात एखाद्या दिवशी शिक्षक म्हणजे विद्यार्थी शाळेत निघाला की सर काय करायचे, गुरुजी आमच्या किंवा मॅडम छड्या मारायच्या आणि त्या मारायच्या भीतीनं बरेचसे मुलं शाळा सोडून द्यायचे, शिकणं बंद व्हायचं. आता शिकणं बंद होणं चांगलं आहे का शिक्षा बंद होणे चांगली आहे? थँक्यू सर. शिकणं चालू राहिलं पाहिजे ना. शिकणं बंद झालं तर चालतंय का? आता समजा मी शाळेत आलो आणि माझ्या सरांनी खूप मला मारलं, दुसऱ्या दिवशी मला शाळेला यावं असं वाटेल का? नाही वाटणार. समजा शिक्षकांनी जर माझ्याविषयी प्रेमानं वागलं, प्रेमानं बोललं, जवळ घेतलं, माझ्या काही शंका निरसन केल्या, मला बोलून विचारलं, विचारपूस केली, तर मग मला त्या शिक्षकांबद्दल, त्या शाळेबद्दल आदर वाटेल का नाही वाटेल? त्यामुळं मार हे कुणाला असतो? आपण कुणाला मारतो आपल्या ह्याच्यामध्ये? जनावरांना. मग विद्यार्थी म्हणजे ही जनावर आहेत का? नाही. विद्यार्थ्यांना मग काय पाहिजे? प्रेम पाहिजे. बरोबर आहे का? तुम्ही बघा, आता एखादं बाळ रडत असते, बरोबर आहे, तुम्ही बघितलं का लहान बाळ रडत असताना मग त्या बाळाला आई काय करते? मारते का? त्याचं रडणं थांबवते का नाही थांबवत? मग ती प्रेमानं समजावून सांगून थांबवते ना. आणि समजा त्याला मारलं तर काय होईल? त्या बाळाला रडायला लागले अगोदरच आणि पुन्हा आईनं 2 धपाटे मारले, मग बाळ रडल का पुन्हा शांत होईल?
रडणार ना, कारण तो पहिल्याच त्रासलेला आहे, त्याला पहिल्यांदाच काहीतरी वाईट झालेलं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये, म्हणून तो रडतोय. आणि रडत असताना आपण परत त्याला 2 जर धपाटे दिले तर त्याचं रडणं थांबणार नाही, परत जास्त रडणार. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाटावी म्हणून शिक्षेची गरज नाही, शिक्षणाची गरज. आणि हे याच्यावरचे परिणाम आहे. आपण शिक्षा करून कुठलीही गोष्ट साध्य करू शकत नाही, प्रेमानं जग जिंकता येतं हे आपल्याला माहिती. थँक्यू सर. दुसरा प्रश्न, पालक व शिक्षकांच्या मधला सुसंवाद कसे साधावा? आता पालकांचा शिक्षकांशी आणि शिक्षकांचा पालकांशी हा जो संवाद आहे तो अत्यंत गरजेचा आहे. कारण आपला मुलगा त्या शिक्षकांच्या जवळ 6 तास त्या ठिकाणी राहणार. मग आपल्या मुलाची प्रगती काय आहे, आपला मुलगा काय करतो शाळेत गेल्यानंतर, कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो का. तो बरीचशी मुलं लाजरी असतात, समोर बोलवलं तरी शिक्षकांनी ती मुलं येत नाही. किंवा काही मुलांना आता आपण फळ्यावर लिहायला लावलं तर फलक लेखन कसं होतं, त्यांच्या इकडनं सुरू केलं की इकडे येतं, पहिली लाईन खाली येतं, तिरकस होतं. पण ह्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सवयी, काही सवयी आई वडिलांना माहित असतात आणि काही सवयी शिक्षकांना माहित असतात. पण ह्या दोघांचा जर संवाद झाला तर पालकाची प्रगती चांगली होणार आहे. म्हणून शिक्षकांनी पालकांच्या मिटिंगी घेतल्या पाहिजेत आणि पालकांनी सुद्धा अगदी शाळेत येऊन आपल्या मुलाच्या प्रगतीविषयी प्रत्येक शिक्षकाला विचारलं पाहिजे की काय याच्यामध्ये मागे आहे, काय पुढे आहे, काय करता येईल. आणि दोघांचा सुसंवाद जर झाला तर निश्चितच मुलगा पुढे जाणार आहे. कारण ही पालक आणि शिक्षक हे 2 एका गाडीची चाक आहेत. एक चाक पंक्चर असल्यावर गाडी जाईल का, नाही जाणार ना. मग दोन्ही चाकं सुस्थितीत पाहिजेत का नाही पाहिजेत. दोन्ही चाकं ज्यावेळेस सुस्थितीत असतील म्हणजे दोघांचा सुसंवाद चांगला असेल तर तिथं मुलाची प्रगती होईल आणि मुलाची प्रगती झाली तर त्यांच्या कुटुंबाची प्रगती होईल. म्हणून पालकांचा आणि शिक्षकांचा संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. Good morning sir, my name is Anjali Amulekar. I am studying 5th standard. My question is, शिक्षणाची जबाबदारी सर्वस्वी शिक्षकांचीच असावी की आई वडील आणि समाजाचा त्यात हिस्सा असावा? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न आहे. आता शिक्षण म्हणलं फक्त शाळेतच होते का, असे कितीतरी घटक आहेत जे शाळेत जात नाहीत, ते पण शिकतात. बरोबर आहे का नाही. आपण ज्यावेळेस आपल्याला चालता येत नाही, आपली आई काय करते, आपल्या हाताला धरून आपल्याला चालवण्याचा प्रयत्न करते, मग ती शिक्षण नाही का. आपल्याला बोलता येत नाही 2 वर्ष 3 वर्ष, मग आई आपली काय करते, एक एक शब्द बोलायला लावून आपल्याला शिकवते. आणि मग हे शिक्षण नाही का आपलं. शाळेतच शिक्षण होत आहे ही संकल्पना नाही, आपण प्रत्येक घटकाकडनं शिकू शकतो. मग झाडं असतील, आई वडील असतील, समाज असेल, शाळा असेल, शिक्षक असतील, कुठलीही गोष्ट, एखादी कृती आपण समजा एखाद्या प्राण्याकडनं शिकली. बाबा आता कुत्रा प्रामाणिक आहे, मग प्रामाणिकपणा आपण त्याच्याकडनं शिकू शकतो. तो मालकाचं किती संरक्षण करतो, मालकाची कशी म्हणजे काळजी घेतो, मग हे आपण नाही का करू शकत. मग हे शिक्षण नाही का. अनेक गोष्टीमध्ये शिक्षण कसं आहे, फक्त शाळेत चालतं असं नाही, किंवा पुस्तकं वाचली तेवढंच शिक्षण आहे असं पण नाही. तर शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. मग ती प्रत्येक क्षणाला चालू असते. मग तुम्ही बाहेर गेलात, बाहेर अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. तुम्ही संगणकावर बसला, तिथं अनेक गोष्टी शिकायला मिळतात. शाळेत आलात, अनेक पुस्तकं वाचता, अनेक शिक्षकांचा संबंध येतो, तिथं अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे शिक्षण हे सतत चालू असते आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे शिकता येते. ओके. Good morning sir, my name is Riya Raulkar. I am studying 5th standard. My question is, बालमजुरी बाबतचे आपले मत काय? बालमजुरी, आता बालमजुरी ह्याच्यासाठी शासनानं आपल्या कायदा केलेला आहे. 14 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्याला किंवा मुलाला आपण कुठल्याही कामावरती पाठवू शकत नाही. परंतु दुर्दैव असं आहे की आज सुद्धा काही ठिकाणी हॉटेल्समध्ये किंवा फटाके तयार करण्याचे कारखाने, पतंग बनवण्याचे कारखाने, अशी सोप्या ठिकाणची जी कामं आहेत ती आजही 14 वर्षाच्या खालच्या मुलांना करावी लागतात. हे आपलं दुर्दैव आहे. कारण कायदा होऊन सुद्धा आपण त्याच्याकडनं म्हणजे प्रगती करू शकलो नाही. आणि बालमन हे बालक जे आहे, म्हणजे लहान मूल जे आहे, त्याचं वय काम करायचं आहे का, त्याला खेळायचं आहे, वाढायचं आहे, त्याला मस्ती करायची आहे, त्याला शिकायचं आहे, शाळेत जायचं आहे, मित्रांबरोबर खेळायचं आहे. बरोबर आहे ना. मग त्याचं जर आपण बालपण हिरावून घेतलं मग त्याची वाढ चांगली होईल का. समजा 100 मुलं आहेत, 100 पैकी 2 मुलं बालमजुरी करतात आणि 98 मुलं शाळा शिकतात. 98 मुलांचं चांगलं आहे, 2 मुलं गुन्हे बनले, त्याला जबाबदार कोण. होऊ शकेल ना तशी परिस्थिती.
भयानक परिस्थिती निर्माण करू शकतील. ते 2च मुलं असतील पण त्या 98 मुलांच्या घरांना ते उद्ध्वस्त करण्याची शक्ती ते त्या ठिकाणी निर्माण करू शकतील. म्हणून बालमजुरीची ही प्रथा ही अत्यंत वाईट प्रथा आहे आणि ती बंद झाली पाहिजे. प्रत्येक पालकाने आई वडिलांनी विचार केला पाहिजे की किती जरी आपल्याला स्वतःला कष्ट होऊ द्या परंतु आपल्या मुलांना 14 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत आपण शिक्षणासाठीच पाठवलं पाहिजे. कारण शिक्षण हे आपलं जीवन बदलण्याचं साधन आहे आणि शिक्षण एकदा त्याला चांगलं मिळालं तर तो स्वतःच्या पायावर उभं राहील आणि चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकेल. त्यामुळे बालमजुरीची प्रथा ही चुकीची आहे. कायद्यानं त्याला बंदी आहे परंतु नाईलाजानं आपल्याला त्या ठिकाणी काही मुलं दिसतात. थँक्यू. ओके. Good morning, sir. My name is Samskriti Suhasre Sagar from Standard 6. My question is, सार्वजनिक ठिकाणी दारू, तंबाखू, मावा, सिगरेट खाणाऱ्यांवर काय बंधन आहे? हा, चांगला प्रश्न आहे. कारण आता बघा बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो की इथं कार्यालय असेल, दवाखाना असेल किंवा शाळेच्या गेटच्या बाजूला त्या ठिकाणी तंबाखू खाऊन सुटलेलं आपल्याला लाल पिचकाऱ्या बांधलेल्या दिसतात. किंवा बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी अशा काही म्हणजे लोकांची समज नाही. लोकांना काय आहे की मी चुकलं तर काय होतंय, एकट्याने केलं तर काय होतंय अशा प्रकारचा समज आहे. परंतु हे जोपर्यंत आपल्या मनाला त्या ठिकाणी ठरवत नाही बाबा हे सार्वजनिक ठिकाण आहे ते लहान होऊ नये आणि स्वतः त्यांनी ठरवावं. आणि हे जे साधनं आहेत आता दारू पिणे, गुटखा खाणे, मावा खाणे, पान खाणे, तंबाखू खाणे हे आपल्या शरीराला पण घातक आहे आणि समाजाला पण घातक. जाईल तिथं घाण करणं ही चांगली गोष्ट आहे का? आपण स्वच्छ नाही करू शकत तर घाण तरी करू नका ना. जिथं आपल्याला स्वच्छ करता येत नाही ती वस्तू आपण घाण करू नये आणि हे फक्त मनाने ठरवायला पाहिजे. आता आपल्याकडे सुद्धा बंदी आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये बंदी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये. गुजरात राज्यामध्ये दारू विक्रीसाठी संपूर्ण बंदी आहे. परंतु भयानक परिस्थिती अशी आहे की हातभट्टी किंवा गावठी दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या सुद्धा तिथे जास्त आहे. मग आता हे का होतं? कारण मानसिकताच लोकांची बदललेली नाही किंवा हे जे घातक परिणाम आहेत ते लोकांना अजून समजलेलं नाही. म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी, जो सुशिक्षित माणूस आहे त्या सगळ्यांची जबाबदारी हे बंद करण्याची. आणि ज्यावेळेस त्याला पटेल किंवा हे खरंच हे सांगतं ते बरोबर आहे, माझं चुकतंय, तो आपोआप बंद करेल आणि बंद झालं तर सगळ्या गोष्टी स्वच्छ दिसतील आपल्याला. नमस्कार सर, माझे नाव भावाचे बागल. माझा प्रश्न आहे की स्वच्छ भारत अभियानाबाबत मला थोडी माहिती द्याल का? यस. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवलं. आणि मग स्वच्छ भारत अभियानची संकल्पना काय आहे तर प्रत्येक घर स्वच्छ असलं पाहिजे. ज्या अर्थी तुमचं घर स्वच्छ झालं तुमची गल्ली स्वच्छ होईल, गल्ली स्वच्छ झाली तर तुमचं गाव स्वच्छ होईल, गाव स्वच्छ झालं तर ते स्वच्छ होईल. मग आपण आपल्या घराची जे घाण आहे किंवा आपण आपल्या घरातला जो काही कचरा आहे तो इतरांच्या घरामध्ये, इतरांच्या घराच्या समोर रस्त्यावर जर टाकला त्याची दुर्गंध कुणाला येणार आहे? त्याच्यातनं जे काही डास निर्मिती होईल किंवा त्याच्यातनं जे काही कीटक निर्माण होतील त्यांचा त्रास कुणाला देणार? आपल्याला देणार आहेत ना. मग ही सुरुवात कोणीतरी केली पाहिजे का नाही केली पाहिजे? स्वच्छ भारत अभियान म्हणजे काय की आपल्या घरातली स्वच्छता आपण केली पाहिजे. आपण जोपर्यंत आपलं घर स्वच्छ ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला रोगराईपासून वाचता येणार नाही, दुर्गंधीपासून बचाव करता येणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. पण याची जी सुरुवात आहे ती आपण सगळ्यांनी स्वतःपासून केली पाहिजे. मी माझं घर स्वच्छ करेन, माझं परिसर स्वच्छ करेन, हे जर प्रत्येकाने ठरवलं, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घराची स्वच्छता केली तर तुमचं पूर्ण गल्ली स्वच्छ होईल. आणि प्रत्येक गल्लीतल्या मुलाने हा विचार केला तर गाव स्वच्छ होईल आणि संपूर्ण देश सुद्धा स्वच्छ व्हायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून स्वच्छ अभियान हा अतिशय आपल्या देशासाठी उपयुक्त अभियान आहे आणि चांगली गोष्ट आहे, ती व्हायला पाहिजे. गुड मॉर्निंग. My name is Vedika Sunyak Khandekar. I am from class 6. My question is, तंबाखू मुक्त शाळाबाबत थोडी माहिती द्याल का? यस. सर्व शाळा देखील तंबाखू, मावा, दारू मुक्त कशी करता येईल? तंबाखू सेवनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. हे पहिल्यांदा तंबाखू खाणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपण सांगितलं पाहिजे. कारण तंबाखूमुळे काय होतं तर तोंडाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग आणि कर्करोग असा असाध्य रोग आहे ज्याचा इलाज होऊ शकतो. मग असे तंबाखूमुळे दरवर्षी हजारो लोक आपल्या देशामध्ये, जगामध्ये त्या ठिकाणी
मग जर समजा एखादं व्यसन करत असताना आपल्या जीवनच संपणार असेल, मग असं व्यसन आपण करायचं का? व्यसन महत्वाचं आहे का आपलं जीवन महत्वाचं आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. आणि शाळेमध्ये सुद्धा आता बऱ्याचशा याच्यामध्ये जागृती झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर त्या ठिकाणी लावतात, प्रभात फेरी करतात. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी घेतात. अशा अनेक गोष्टीमुळे आणि आपण शाळा ही तंबाखूमुक्त करण्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. एक सलाम बॉम्बे नावाचं एक फाउंडेशन आहे. मग या सलाम बॉम्बे नावाच्या फाउंडेशन तर्फे आपल्या देशातल्या सगळ्या शाळा ह्या तंबाखूमुक्त करण्याचं काम सध्या त्यांनी करतायत. त्यांचे एक 9 निकष आहेत किंवा आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात, जेणेकरून चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी कशी चित्र काढावी. जसे की बाबा सिगारेट पिणं हे आरोग्याला घातक आहे, तंबाखू खाणं हे आरोग्याला घातक आहे, किंवा मुखाचे कर्करोग झाल्यानंतर त्याचा इलाज मिळत नाही, आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टीवरच्या ज्या चित्र मुलांनी काढतील, मग मुलं घरी दाखवतील, शिक्षकांना दाखवतील, मग त्याचा प्रसार माध्यमामधून जर प्रसार झाला तर लोकांना कळेल की खरंच हे तंबाखू खाणं वाईट आहे. आणि त्यावेळेस लोकांच्या मनावरती परिणाम झाला. कारण जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझ्या मनातनं ही गोष्ट नको आहे. कारण तुम्ही बघा, माझं म्हणलं की वेगळं आहे, आपलं म्हणणं वेगळं आहे. माझं म्हणलं की आपण काय करतो, त्याची काळजी जास्त घेतो. आपलं म्हणलं की तेवढी काळजी आपण घेत नाही. माझं आरोग्य माझ्यासाठी महत्वाचं आहे ना. मग ह्या गोष्टी आपण लोकांना पटवून द्यायला पाहिजे. आणि लोकांना पटवून देण्यासाठी ह्या 9 निकषाची जर पूर्तता आपण केली, आपल्या शाळेमध्ये प्रभात फेरी काढली, मुलांची आरोग्य तपासणी करून घेतली, तर आपली शाळा तंबाखूमुक्त निश्चितपणे होऊ शकते. आणि ही सोपी प्रक्रिया आहे, याला काही खर्च नाही किंवा ह्याच्यासाठी काही वेगळं काय काम करावं लागतं असं काय नाही. आपल्या दररोजच्या रुटीन मधलं काम आहे. आणि हे काम आपण करून राष्ट्राला सुद्धा हातभार आपण लावू शकतो. कारण अनेकांचे जीवन, समजा तुम्ही एखादं काम केलं, तंबाखू मुक्तीचं काम तुम्ही केलं आणि त्याच्यामुळे एखाद्याचं जीवन वाचलं, तर किती मोठं आपलं काम आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि आपण स्वतः तर या व्यसनापासून दूर राहूया. आणि आपल्या आजूबाजूला जर असे कोणी आढळले की बाबा हे व्यसन करणारे आहेत, तर त्यांना आपण त्या व्यसनापासून रोखूया. कारण सगळ्यात महत्वाचं आई वडिलांचं प्रेम हे मुलांवरती असतं. आणि मुलगा जर वडिलांना सांगितलं की पप्पा तुम्ही तंबाखू खाऊ नका, किंवा मुलीनं जर आपल्या आईला वडिलांना सांगितलं की पप्पा तुम्ही तंबाखू खाऊ नका, तर माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझा एक असा आत्मविश्वास आहे की 90% पालक हे तंबाखू सोडू शकतात. ते फक्त तुम्ही मुलांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. कारण मुलाच्या पुढं काहीच नसतं. आई वडिलांना काय असतं, आपली मुलं हेच सर्वस्व असतं. आणि ज्यावेळेस मुलगा स्वतः जर आई वडिलांना सांगत असेल की बाबा हे करू नका, करतील का ते? आणि तुम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीने आपले जर कुणाचे पालक तंबाखू खाणारे असतील तर तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. हा बोल बेटा, बोलायचं तुला काय? आमची ऍक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटली, त्यावर आपली प्रतिक्रिया काय? ओके. तर ही ऍक्टिव्हिटी खूपच चांगली आहे. आणि श्रद्धा शाळा जी आहे आपल्या मोहोळ शहरामधली, प्रत्येक उपक्रम राबवणारी अशी शाळा आहे. त्या शाळेचे जे संस्थापक आहेत सुनील झाडे सर, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा पुढाकार असतो. आणि आपली शाळा कशी नावाजली राहील किंवा आपल्या शाळेचा लौकिक कसा वाढेल याच्यासाठी झाडे सरांचा नेहमी प्रयत्न असतो. मग ते अधिकारी लेवलवर असेल, गाव पातळीवर असेल, मुलांच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या पालकांच्या बाबतीत असेल, झाडे सर नेहमी अग्रेसर असतात. आणि अशा प्रकारे उपक्रम जर तुम्ही राबवलात, तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास येईल. आता पहिल्यांदा तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटलं, थोडंसं म्हणजे संकोच वाटत होतं की बाबा काय विचारायचंय, कसं करायचंय, किंवा ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर कसं होईल. मग काही मुलांना लगेच तहान लागली, सरांनी पाणी दिलं तुम्हाला, मग थोडंसं तुम्हाला बरं वाटलं, बरोबर ना. अशी प्रत्येक लहान लहान गोष्ट, माणूस कसं एकदमच शिकतो का? एडिसन नावाचा शास्त्रज्ञ होता, त्यांनी 4999 प्रयोग त्याचे फेल गेले. लोक त्याला वेड्यात काढले. लोकांनी म्हणाल कशाला करतो तू, 4999 प्रयोग तुझे फेल जात आहेत आणि तू कशाला करतो म्हणले हे सगळं. 5000 वेळा तू यशस्वी झाला. मग त्याचं उत्तर काय होतं? आपण काय करतो, एकदा वाचतो, एकदा वाचलं, एकदा हे केलं की मग जर नाही आलं सोडून देतो. पण निराश नाही व्हायचं. आपल्या जीवनामध्ये निराश कधीच व्हायचं नाही. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा माणूस शिकत असतो. मग त्याला तो लोकांना सांगायचं की हे आता पुढच्या पिढीला 4999 प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. कारण मी ते केलं, अनुभवलं आणि ते लोकांना मी सांगतोय.
त्यामुळे हे 4000 वर्ष नव्याने प्रयोग करायचं थांबलं ना बाकीच्या लोकांचं. तर हे त्याचं उत्तर होतं. आणि आपल्यासारखा साधा माणूस असलो तर काय म्हणलं असता, 5000 वेळा कुठं करायचं असतं का एकच काम. मग त्यावेळेस कुठे विजेचा शोध लागला, 5000 प्रयोग त्याला करावे लागले त्याच्यासाठी. लोकांनी त्याला वेगळं ठरवलं होतं. तर तसं नाही. तर कुठलीही ऍक्टिव्हिटी ही आपल्या अभ्यासासाठी पूरक असू शकते, आपल्या व्यक्तिमत्वासाठी पूरक असू शकते. तर याच्यासाठी तुमच्या शाळेतले सर्व शिक्षक आणि झाडे सर यांचं मी कौतुक करतो. आणि ही ऍक्टिव्हिटी खरोखरच अतिशय उपयोगी आणि अत्यंत चांगली आहे असं माझं म्हणणं आहे. थँक्यू. ओके.